दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधला आपण पाहतोय दुसरा गट आणि दुसऱ्या गटातला पहिला मॅच आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स वर्सेस रत्नागिरी शूटर्स हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. फील्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाजी करताना श्री स्पोर्ट्स संघ पाहायला मिळेल. अंकित झा नॉन स्ट्राईक एंड मध्ये पाहतोय आणि आपण लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडला पाहतोय आपण निखिल अंकित ही जोडी मैदानामध्ये दाखल झाला. पारस गोलंदाजी मार्क वरती रेडी झालाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. चला पंचांनी मैदानात ताबा घ्या. चिराग आहे गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी. आपण पाहतोय रत्नागिरी वरून आलेला संघ आपण पाहतोय. 21 वर्षाखालील सगळी मुलं या ठिकाणी आपण पाहतोय आणि खरोखर प्रशंसा केली जाते तितकी कमी आहे. भरपूर लांबचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. या स्पर्धेमार्फत त्यांचा खूप खूप आभार असेल आणि कौतुक असेल की इथपर्यंत आपण खेळण्यासाठी आलात. पहिला चेंडू पहा लेग स्पिनचा मारा तो थोडासा तेज चेंडू सुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येताना पाहायला मिळाली निखिलच्या बॅटीतून. दरम्यान अंकित झा आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती एक चांगला दाखला फलंदाज हा सुद्धा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं खूप वेळा पाहिलेलं आहे मी आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला त्याची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या चेंडूवरती पहिली एकेरी धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो एक टेक्निकल स्कोरर सुद्धा या ठिकाणी MD ब्रदरच्या ऑपरेटरने आणलेला आहे. एक मिनिट सत्ताचे भाटे भाऊ त्यांनी जरा स्टेजवर यावे. विलास रसाळ यांची विनंती आहे स्टेजवर या. कंटिन्यू करा जरा. खराब चेंडू वाईड येतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव. खराब चेंडू नो +1. सुंदर चेंडू आणि निर्धाव येतोय. किती झाले पहिला षटक. षटक घेऊन येतो आदित्य आणि हलक्या हाताने खाऊन काढलेला चेंडू आहे. स्वीट झोनला एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखील पण धावसंख्या 9. एक चेंडू खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आलेली आहे 9. पुढील चेंडू आदित्यचा आणि खराब चेंडू येतोय नो +1. पुन्हा एकदा धावसंख्येत 2 भर. सुंदर बॉलिंग होतं त्या ठिकाणी. निर्धाव होतो चेंडू. वॉर्निंग. किती झाले चेंडू 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 12. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13.
पुढील चेंडू सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि गडी बाद होते त्या ठिकाणी. या ठिकाणी महिला सुद्धा उपस्थित आहे हा टुर्नामेंट बघण्यासाठी. बघा क्रिकेट प्रेमी असे असतात, महिला सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. पुढील चेंडू आणि बॅटची कडा लागून डिक्लेअर होतोय. चेंडू डिक्लेअर होतोय का अंपायर? दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14. नवयुग 11 संघाचे सदस्य अनिल हुंडनसी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपले कॅमेरामॅन त्यांचं नाव काय? भाविक निजाई यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बॉलर पारस वैयक्तिक आणि तिसरं षटक घेऊन येतोय पारस. पॉवर प्ले षटक असेल. बघूया पहिला चेंडू पारसचा टाकलेला चेंडू आणि खराब चेंडू आहे. (9+1) 2 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू हा सुद्धा वाईट +1. धावसंख्या 2 भर धावसंख्या झालेली आहे ती 18. 18 का ना 18. पुढील चेंडू बघूया पुन्हा एकदा खराब चेंडू वाईड येतोय. बघूया पुढील चेंडू काय करतोय रत्नागिरी संघ. हो सुंदर चेंडू निर्धाव येतोय. एका चेंडूत 5 धावा खर्च केले आहेत पारस याने. सुंदर. एक धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या 20. 2 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 20. पुढील चेंडू पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी पारस. सुंदर चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या 21. 3 चेंडू 21. पुढील चेंडू खराब चेंडू. 9चा इशारा येतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू 9. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट. काय होतं हे वाईट नो. पुन्हा एकदा पाहूया रत्नागिरी संघ काय करतोय. वाईट. पुन्हा एकदा खराब चेंडू. धावसंख्या 24. 9 चेंडू खर्ची केल्यानंतर धावसंख्या 25.
पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट. काय होतंय? नो वाईट, नो वाईट, नो वाईट. पुन्हा एकदा. हो हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. सुंदर. बघूया आता पुढील चेंडू काय होतोय. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव येते त्या ठिकाणी. 12 चेंडू टाकलेले आहेत एका ओव्हर मध्ये. बघा, 6 चेंडूचा एक ओव्हर असते, 6 चेंडूंची. तिकडे 12 चेंडू टाकून झालेले आहेत. आता अजून सुद्धा एक बॉल शिल्लक आहे. बघा पुढील चेंडूवर काय होतंय. पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सुंदर होता आणि निर्धाव होतो चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या असेल ती 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. पुढील आणि चौथं वैयक्तिक षटक आपल्या संघासाठी घेऊन येईल. बॉलर नेम रोहन. आपल्या संघासाठी वैयक्तिक आणि चौथं षटक घेऊन येईल रोहन. आणि हे सुद्धा नो चेंडू, खराब चेंडू, नो +1. काय होतंय हे. मागच्या षटकामध्ये सुद्धा नो वाईट, आता सुद्धा नो +1. धावसंख्या 2 भर आणि गडी बाद होतोय पहिल्या चेंडूवर. नवीन आलेला बॅट्समन आयुष हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या देखणीवर धावसंख्या 32 आणि गडी बाद होतोय त्या ठिकाणी. दुसऱ्या चेंडूवर यष्टक्षित होत आहेत. आणि चौकार. 4 धावा आल्या त्या ठिकाणी. चौकार आलेला आहे. धावसंख्येत 4 ने भर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. डिक्लेअर मध्ये एक धाव आलेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेला आहे 37. वाईट येतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू. धावसंख्या देखील भर 38. ओव्हर संपलेले आहे. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 38. पुढील येणारा सामना बीसीसी किंजल 11 वर्सेस किंजल 11. टॉस का बॉस मध्ये या. बीसीसी 11 वर्सेस किंजल 11. टॉस का बॉस.
बीसीसी टॉस विन झालेला आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक होत आहे. मी बोलतोय दादा, कंटिन्यू करा जरा, थांबा जरा एक मिनिट. एक्स्ट्रा प्लेयर रत्नागिरी शूटर्स. सुंदर मारलेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निर्वाद होतोय चेंडू. बघा पुढील चेंडू आणि गडी बाद होतोय आदित्यच्या रूपात. नवीन बॅट्समन नाव रोहन. मग बोलला ना तुला. पुढील चेंडू रोहन साठी टाकलेला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला आणि काय होतं हे फंबल होते खेळाडू. एकदा घेण्यात यशस्वी. धावसंख्या देखील बरं धावसंख्या 1. आपल्या संघाचा श्री गणेश होतोय. नवयुगीचे सर्व खेळाडू मंचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या विनंती आहे. सुंदर फटका आणि 4 धावा येतात त्या ठिकाणी. चौकार. पुढील चेंडू आणि यष्टाची गडी बाद. सुंदर. दोन गडी बाद. धावसंख्या 1. चौकार आलेला आहे. दोन गडीच्या मोबदल्यात. आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला अंकित. पहिला चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 धाव आलेली आहे चेंडूवर. बघा पुढील चेंडू टाकलेला चेंडू आणि पुल आउट केलेला आहे आणि 1च धाव. 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखील धावसंख्या 7. टाकलेला चेंडू आणि गडी बाद होतो त्या ठिकाणी. खूप बरोबर गेलेला आहे चेंडू.
नेक्स्ट बॅट्समन आर्यन. निर्धाव होतोय चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक धाव कंप्लीट होतोय. षटक संपलेला आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8. 3 गडीच्या मोबदले आहेत. काय बोला ना नक्ष. तिसरा षटक घेऊन आलेला आहे आकाश. पहिल्या चेंडूचा खेळ झालेला आहे. एक धाव आलेला त्या चेंडूवर. दुसरा चेंडू टाकलेला चेंडू आणि मारलेला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. एक धाव घेतलेली आहे आणि थर्ड अंपायर कडे डिसिजन देण्यात आलेला आहे विकेट साठी. बघूया थर्ड अंपायर. गडी बाद झालेला आहे त्या ठिकाणी. डिसिजन गडी बाद आहे. गडी बाद. चेंडू आकाशचा. एक धाव कंप्लीट होते त्या ठिकाणी. एक धावावर समाधान मानावे लागेल. धावसंख्या किती झाली आहे? 9 झालेला आहे. एक धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या 10. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 गडी बाद. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू झालेत. आणि गडी बाद. षटक संपलेला आहे. षटक समाप्तीनंतर आणखी एक गडी बाद होत आहे. षटक संपलं. होते त्या ठिकाणी. 5 चेंडू 29 धावाची गरज आहे आणि हलक्या हाताने खेळून काढलेला आहे चेंडू. एकच धाव. 1 धावावर समाधान. 4 चेंडू 28 धावाची गरज आहे रत्नागिरी षटक संघाला. मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेला आहे प्रयत्न. एकच धाव येईल त्या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावे. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या
13 आणि गडी बाद. गडी बाद आणि पुन्हा एकदा कडी बाद. रत्नागिरी शूटर्स ऑल आउट झालेले आहे. शेवटचा चेंडू आहे ना, शेवटचा चेंडू आहे, सॉरी शेवटचा चेंडू आहे. हलक्याने खेळून काढलेला आहे आणि हा सामना संपलेला आहे. श्री 11 संघ विजय झालेला आहे आणि रत्नागिरी शूटर्स